होते. त्यांनी असं म्हटलं होतं की देवराम लांडे यापूर्वी 6 गुन्हे दाखल आहेत, ते कायद्याला न जुमानणारे आहेत, राजकारणी आहेत, विना परवानगी नेहमी कार्यक्रम करत असतात, ते इन्व्हेस्टिगेशनला कोणतेही बाहेर आल्यानंतर मदत करणार नाही असं त्यांनी म्हटलंय. साक्षीदारांवर तपास अधिकाऱ्यांवर ते दबाव आणू शकतात असं त्यांचं म्हणणं त्या युक्तिवादात त्या ठिकाणी आलं होतं. पण सगळ्यात महत्वाचा जो आम्ही युक्तिवाद मांडला, या युक्तिवादामध्ये आम्ही असं म्हटलं गेलं की सगळ्यात पहिली गोष्ट आमचा जो रोल आहे हा लिमिटेड आहे. म्हणजे आमचा रोल काय आहे की फक्त पुढे चला असा जो रोल आलाय तो लिमिटेड आहे की पुढे चला म्हणून. पण वास्तविक पाहता तो जो ड्रायव्हर आहे, ती गाडी, तो ड्रायव्हर, त्याचा तो निग्लिजन्स आला. म्हणजे आमच्यावर ते सेक्शन अट्रॅक्टच होत नाही. जे सेक्शन आमच्यावर 105 आणि 110 लावलं होतं, म्हणजे कल्पेबल होमिसाइड नॉट अमाउंटिंग टू मर्डर, हे जे सेक्शन आमच्यावर लावण्यात आलं होतं, हे सेक्शन आम्हाला ऍप्लिकेबल नाही हे असं कोर्टाला आम्ही पटवून दिलं. आणि ते पटवून दिल्यानंतर कोर्टाने असं म्हटलं गेलं त्याच्यामध्ये की हा जो आरोपी क्रमांक 1 आहे याचा त्या घटनेच्या संदर्भात रोल जो आहे हा लिमिटेड आहे. अशा हिशोबाने कोर्टाने आम्हाला 50,000 रुपयाच्या जात मुचलक्यावर आमचा जामीन मंजूर केलेला आहे. कोर्टाने आम्हाला काही टर्म अँड कंडिशन टाकलेल्या